राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी। राजेंद्र जैन यांनी विधानभवनामध्ये राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला। अर्ज भरताना सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, पार्थ पवार हे उपस्थित राहिले। पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल, राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया। राज्यसभा उमेदवारीवरून मी नाराज नाही। इतरांच्या मुलांप्रमाणे मी देखील माझ्या मुलासाठी मंत्रिमंडळामध्ये जागा मागितली आहे। उमेदवारीला भाजपने विरोध केल्याच्या बातम्या तथ्यहीन। राज्यसभेच्या नाराजीवरून मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। भुजबळांच्या बाबतीत प्रफुल्ल पटेलांनी ठेवलेलीच अट मान्य झाली आणि त्यांचा माणूसच राज्यसभेचा उमेदवार झाला। भुजबळांना उमेदवारी डावलल्यावरून आता राऊतांचीही खोचक टीका। भुजबळांनी ठेवलेली अट मान्य व्हायला हवी होती। ते ज्येष्ठ नेते संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया। भुजबळ दुखावले की नाही हे मला माहित नाही, पण त्यांना दिल्लीत यायचं असेल तर त्यात गैर काय? भुजबळ दिल्लीमध्ये आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं। खासदार सुप्रिया सुळे यांची छगन भुजबळ यांच्यावर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका झाला। एकनाथ शिंदेंसोबतही काही प्रमाणात तसंच झालं। बच्चू कडूंचं विधान, भाजप स्वबळाची तयारी करत असेल तर शिवसेना मागे राहणार नाही, बच्चू कडू यांचं हे वक्तव्य। बच्चू कडू यांचं वैयक्तिक मत असेल, शिवसेनेचं असं मत नाही। दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कुणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती, आशिष शेलार यांचं कडूंना प्रत्युत्तर। देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, देवेंद्र फडणवीसांना केंद्रात सर्वोच्च पद मिळावं, आमदार बच्चू कडू यांचे हे वक्तव्य। आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच, शिवसेना नेते बच्चू कडू यांचे हे विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी दिल्लीचा दौरा। मुख्यमंत्री कार्यालयाच्या सिडको प्रशासनाला आणि अदानी नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला कारणे दाखवा नोटीस दिल्याच्या सूत्रांची माहिती। शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रणावरून नोटीस पाठवली अशी सूत्रांची माहिती। राजशिष्टाचार नियमांचं पालन का नाही, नोटीशीतून हा सवाल उपस्थित, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात, 23 पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित। उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित। इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी दिल्लीमध्ये बॅनरबाजी, काँग्रेससह राहुल गांधींविरोधात बॅनरबाजी। इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसमुळे बिघाडी होत असल्याचा बॅनरवर उल्लेख। शरद पवार, ममता बॅनर्जी, केजरीवालांचे जुन्या विधानांचा बॅनरवर उल्लेख। देशभरातील अनेक पक्षांना भाजपची गुलामी नकोय, यामध्ये भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या पक्षांचाही समावेश। लोकसभेच्या आधी अनेक जगजीवनराव इंडिया आघाडीसोबत आलेली असतील, संजय राऊतांचा हा दावा। इंडिया आघाडीमध्ये यायचं असल्यास राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलतील, त्यानंतर दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांसमोर प्रस्तावही ठेवला जाईल, राऊतांचं वक्तव्य। सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे कधीच जाणार नाही, राज ठाकरे कधीही राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीमध्ये येणार नाही। राऊतांच्या राज ठाकरेंच्या इंडिया आघाडीसोबत येण्याच्या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। नागपूरमध्ये भाजपकडून काँग्रेस मतदारांना 10 लाखांची ऑफर। नागपूर विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढेंचा हा आरोप। अज्ञात नंबरवरून फोन केल्यानं ऑफरचे पुरावे कसे देणार, लोंढेंची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत आज निर्णायक फैसला। भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंच्या उमेदवारीबाबत निर्णय होणार। उदय सामंत गिरीश महाजनांच्या भेटीला। गोकुळ गीतेवर कुणीही दबाव टाकलेला नाही, राजकारणात विनंती करणं याला दबाव टाकणं म्हणत नाही। नाशिक जळगावचा प्रश्न लवकरच निकाली लागणार, गोकुळ गीतेंवर बोलताना उदय सामंत यांची प्रतिक्रिया। गोंदियामधील महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी भाजप विरोधातील तक्रारींचा पाढाच वाचला। भाजपकडून त्रास दिला जात असल्याचा सोनू कुथे यांचा हा आरोप। बारामतीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची ऑडिओ क्लिप व्हायरल। अजित पवार मेला त्याचा मला काही फरक पडत नाही, किशोर मासाळ यांचे हे वक्तव्य। अजितदादांच्या आवडत्या लोकांच्या यादीत होता मासाळ। अजितदादांवरील वक्तव्यानंतर नगरसेवक किशोर मासाळचा माफीनामा, 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार, मासाळचं हे स्पष्टीकरण। किशोर मासाळ यांचं वक्तव्य हे दुर्दैवी आणि गलिच्छ आहे, अतिशय खालच्या पातळीचं वक्तव्य त्यांनी केलंय। किशोर मासाळच्या अजित पवारांवरील वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला संताप। बिनविरोध निवडणुका नवीन नाही, अनेकदा बिनविरोध निवडणुका झाल्या। खासदार सुनील तटकरेंचं रोहित पवार यांच्या आरोपांना हे प्रत्युत्तर। रोहित पवार व्यक्ती देशातून आणि अस्वस्थतेतून अशी वक्तव्य करतात, सुनील तटकरे यांची रोहित पवार यांच्यावरती टीका। बोरीवलीमधील अतिक्रमण विरोधात भाजप आमदार संजय उपाध्याय यांचं आंदोलन। फुटपाथ आणि रस्त्यांवरील अवैध अतिक्रमणं हटवावी अशी संजय उपाध्याय यांची मागणी। नागपूरमध्ये महागाई विरोधात विदर्भवाद्यांचं आंदोलन। गणेशपेठ परिसरात विदर्भ आंदोलन समिती आक्रमक।
धुळे शहरातील धोकादायक वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचं महावितरणला निवेदन. वडजाई रोड, रामवाडी आणि लालबाग परिसरातील वीज पोल, नादुरुस्त डीपी आणि जीर्ण तारांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण. पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये शासकमान डावा कालवा अस्तरीकरणाविरोधात रास्ता रोको आंदोलनाची हाक. अस्तरीकरणामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणीच उपलब्ध होणार नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज. 21 संचालक पदांसाठी तब्बल 214 जणांकडून उमेदवारी दाखल करण्यात आली. अमरावती बस स्थानकावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा धडक दौरा. अस्वच्छता, मद्यपी आणि गर्दुल्यांचा वावर पाहून मंत्री सरनाईक संतप्त. विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे दिले आदेश. गोंदियामध्ये कर्जमाफीच्या निकषानं लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या अर्धी घटली. पात्र शेतकऱ्यांची संख्या 46,000 वरून 21,000वर. शेतकऱ्यांचं 30 कोटींचं कर्ज. नाशिकच्या मालेगावमधील कवळाणे परिसरामध्ये ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण. परिसरात अखंडित वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी. बिबट्याची दहशत पसरली. पिंजरा लावण्याची वन विभागाकडे मागणी करण्यात आली. सोलापूरच्या माढ्यातील काही शेतकऱ्यांचं शक्तीपीठ महामार्गाला समर्थन. शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास अरण गावातील शेतकऱ्यांची सहमती. बाजारभावाप्रमाणे शासनानं 5 पट भाव दिला. शेतकरी जमिनी देण्यास तयार. ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावर आग लागली. शहर विकास विभागातील कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. महत्त्वाच्या फाईल्स, दस्तावेज जळून खाक झाले. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आले. अवैध मद्य विक्री आणि हातभट्ट्यांचे जाळे पूर्णतः नष्ट करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आणि पुणे पोलिसांनी कंबर कसली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये महत्त्वाची समन्वय बैठक संपन्न. अवैध दारूच्या अड्ड्यांवरती कारवाईचा निर्धार.